ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना आपण कधी ऐकली नसेल, मात्र महाराष्ट्रातल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याने संपूर्ण देशाला ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना दिली आहे। कोरोनाच्या महातांडवात रुग्णालयातील कोरोना रुग्णांना तर प्रत्येक श्वासासाठी ऑक्सिजन गरजेचे आहे। याच ऑक्सिजनच्या सुनियोजित वापराचे दुसरे नाव आहे ऑक्सिजन सिस्टर। चला तर पाहूया काय आहे ही संकल्पना। देशात सध्या नंदुरबार हा आदिवासी जिल्हा कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्या नवनवीन उपक्रमांमुळे चर्चेत आहे। स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर नंदुरबारमध्ये सुरू असलेली ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राज्यात आदर्श ठरली आहे। ऑक्सिजन मिळवण्यासाठी कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालय आणि डॉक्टर सर्वच त्रस्त आहेत। बेड आहेत तर ऑक्सिजन नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे आहे तो ऑक्सिजन जपून कसा वापरता येईल यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने नामी शक्कल शोधली आहे। जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबवली जात आहे। प्रत्येक 20 रुग्णांसाठी एक ऑक्सिजन सिस्टरची नियुक्ती करण्यात आली आहे। या नर्स प्रत्येक 1 ते 2 तासात रुग्णालयातील 240 रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासतात। ऑक्सिजन पातळी पाहून ऑक्सिजन पुरवठा कमी असेल तर तो वाढवला जातो आणि जास्त असेल तो गरजे इतका केला जातो। ऑक्सिजनसाठी एक पेपर पण वेगळ्या पद्धतीचा डिझाईन केला आहे का तिथले आपले जे इंचार्ज सिस्टर असतात, तिथले जे ड्युटी करणारे सिस्टर, त्यांनी ते त्याच्यावर मॉनिटर करून लिहावं। ऑक्सिजन साधारण आपल्या शरीराची पातळी आपल्या नॉर्मल माणसाची 100 पर्यंत असते, परंतु कोविड पेशंटची ऑक्सिजनची सॅच्युरेशन हे साधारण 93 ते 95 मेंटेन व्हायला पाहिजे आणि मग 93 to 95 मेंटेन करण्यासाठी पेशंटला ऑक्सिजन द्यावा लागतो। ऑक्सिजन देत असताना जर पेशंटचं सॅच्युरेशन 98 झालं तर ते काही ऑक्सिजन हा अननेसेसरी आपण पेशंटला देतो असं लक्षात येतं आपलं। मग आपण मेंटेनन्स जर 93-95ला ठेवलं, अशा पेशंटचा आपण ऑक्सिजन सप्लाय कमी करत असतो। ज्या रुग्णाचा ऑक्सिजन 90, 88 आहे, 90 आहे, 92 आहे, अशांना आपण ऑक्सिजन सप्लाय वाढवतो का जेणेकरून पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 93 ते 95ला मेंटेन होईल। याचा एकच फायदा असा आहे का पेशंटचं मधील ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सस्टेन मेंटेन राहिलं पाहिजे, हा मेन उद्देश होता। आणि त्याचबरोबर ऑक्सिजन वाया पण जाणार नाही, तर दुसऱ्या पेशंटला उपयोगायला येईल अशी कन्सेप्ट राबवून साधारण आपण ऑक्सिजन सिस्टर हे एक याची नेमणूक केली। एक 20 बेड मागं, 20 रुग्णामागं ही ऑक्सिजन सिस्टर आम्ही नेमणूक केलेली 1 वर्षापासून। आणि त्याला एक पेपर डिझाईन करून दिला आहे का त्यांनी दर 1 तासाला 2 तासाला ते ऑक्सिजन त्याचं मॉनिटर केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी मार्किंग करणं, ते मार्किंग केल्यानंतर ते आम्हाला त्याच्याकडे सुपरविजन करणं इझी झालं। आणि जर समजा 10-15 लिटर देऊनही ऑक्सिजन पेशंटचं मेंटेन होत नसेल, सॅच्युरेशन मेंटेन होत नसेल 95ला, तर अशा वेळेला पटकन इंटरव्हेन्शन करण्याची आवश्यकता आहे। अशा वेळेला आमचे ऑक्सिजन सिस्टर डॉक्टरांना बोलवून व्हेंटिलेटरसारखे उपाययोजना ताबडतोब करायला सांगतात। साधारण दिवसाला आपल्याकडं 250 लिटर जम्बो सिलेंडर, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 1.7 मेट्रिक टन हा इतका ऑक्सिजन लागतो। प्लस 100 जम्बो सिलेंडर आम्ही बाहेरून भरून आणतो, तर असं साधारण आपलं 2च्या आसपास, 2 मेट्रिक टनच्या आसपास या रुग्णालयाला लागतो। कारण पूर्वी आता मध्यंतरी आपण हाय फ्लो नेझल कॅन्युला वापरत होतो, तेव्हा आपल्याला 60 ते 70 लिटर पर मिनिट एवढा पेशंट ऑक्सिजनला द्यावा लागतं। हळूहळू त्यातून बदल होत गेला आणि आपण आता पेशंटला व्हेंटिलेटरच्या सीपॅप किंवा बीपॅपवर लावतो आणि हाय नेझल फ्लो कॅन्युला आपण आता बाजूला ठेवलेले आहेत। त्यामुळे ऑक्सिजनची बचत थोडी झालेली आहे आणि हाय फ्लोवर बीपॅप किंवा सीपॅपवर पेशंट ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मेंटेन करतायत। रुग्णाने जेवताना अथवा अन्य विधीसाठी ऑक्सिजन मास्क काढला की ऑक्सिजन सिस्टर त्या बेडचा ऑक्सिजन पुरवठा बंद करतात। रुग्ण आल्यावर पुन्हा ऑक्सिजन सुरळीत केले जाते। या ऑक्सिजन सिस्टरमुळे ऑक्सिजनची बचत होत असून गरजे इतकाच ऑक्सिजन पुरवठा होतो। रुग्णाच्या शारीरिक स्थितीची नोंदही वारंवार होत असल्याने उपचारासाठी योग्य दिशा मिळते। मी नीलिमा अजीब सिंग वळवी, अधिपरिचारिका जिल्हा रुग्णालय नंदुरबार। आपण ठेवतो ते 3 शिफ्टमध्ये स्टाफ नर्सेस आपण O2 साठी देतो, ऑक्सिजन मॉनिटरिंगसाठी। त्या ठिकाणी नुसतं O2 मॉनिटर करत नाही, तर फक्त त्यांचा जो O2 वेस्टेज आहे ते सुद्धा या ठिकाणी मॉनिटर केलं जातं। सपोज फॉर एक्झाम्पल पेशंटला युरिन किंवा बाथरूमला जायचं असेल तर मोस्ट ऑफ पेशंट O2 पेशंटला बेडपॅन देणं हे सुद्धा या ठिकाणी आपण करतो। युरिनर्स देणं मेलला असेल तर स्पेशल डाएट जे आहे ते सुद्धा बेडवर दिलं जातं।
आणि इन केस एखादा पेशंट जातच असेल बाथरूमला तर त्याचा जो मास्क आहे किंवा क्रोन्स कॅन्युला आहे तो जर काढून ठेवला तो O2 वेस्टेज होणार नाही म्हणून तो बंद करणे हे सुद्धा ट्रेनिंग आपण आपल्या परिचारिकांना दिलेलं आहे. पेशंट जेवताना काही वेळेस मास्क काढून ठेवतो तर त्यावेळेस सुद्धा आपली जी परिचारिका आहे ती त्या ठिकाणी स्पेशली अटेन्शन देऊन तो O2 वेस्टेज होणार नाही म्हणून ते बंद केलं जातं. त्याच पद्धतीने जेव्हा आपले सॅच्युरेशन बघतात एव्हरी 1 आवरली किंवा 2 आवरली पेशंटचं O2 सॅच्युरेशन बघितलं जातं. त्यावेळेस जर सपोज 95 जर असेल सॅच्युरेशन तर त्यावेळेस O2 किती चालू आहे 5 लिटर चालू असेल तर तो काही वेळेस 1 लिटर वगैरे कमी केला जातो किंवा बंद केला जातो आणि त्यानंतर परत 2 मिनिटांनी बघितलं जातं की वाढतो आहे का कमी आहे. त्या पद्धतीने ते कमी जास्त करणं हे त्यांना सांगितलेलं आहे. ऑक्सिजन सिस्टर हा प्रयोग जिल्हा रुग्णालयात जून 2020 पासून राबवला जात आहे. अन्य 2 उपरुग्णालयांमध्ये देखील तो प्रायोजित तत्वावर राबवला जात असून त्याचे चांगले परिणाम समोर आल्याचे प्रशासन सांगत आहे. मागील 8 महिन्यापासून जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स हा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहोत. माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी सुद्धा याचा काल उल्लेख केला. याच्यामध्ये बेसिकली एक डेडिकेटेड नर्स ही कंटिन्युअस ऑक्सिजनचं मॉनिटरिंग पेशंटवरती करेल. पेशंटचं जर ऑक्सिजन ड्रॉपडाऊन असेल तर वाढवायचं, जर वाढत असेल तर कमी करायचं आणि विशेष करून ऑक्सिजनचे जे लिकेजेस किंवा जो वेस्टेज आहे तो कमी होईल. आणि जेव्हा पेशंटला मास्क पेशंट काढतो किंवा पेशंट बाथरूमला जायचं म्हणतो त्यावेळी त्याचं SpO2 किती आहे हे व्यवस्थित चेक केल्यानंतरच त्याला अलाव करायचं. यासाठी डेडिकेटेड नर्स 50 बेडच्या मागे असते, तिला आपण ऑक्सिजन नर्स म्हणून सांगतो. त्यांनी प्रत्येक तासाला प्रत्येकाचं SpO2 मॉनिटरिंग करावं. तर त्याचा प्रामुख्याने उद्देश जेणेकरून ऑक्सिजनची बचतही होईल आणि योग्य व्यक्तीला योग्य प्रमाणाचा ऑक्सिजन मिळेल हा त्याचे प्रामुख्याने भाग आहे. कोरोना काळात ऑक्सिजन सिस्टरमुळे ऑक्सिजनची बचत होत आहे. त्यामुळे हा प्रयोग अन्य जिल्ह्यांनी देखील राबविण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. मध्ये काही गुड प्रॅक्टिसेस काय आहेत तर साधारणपणे नंदुरबार या ठिकाणी खूप चांगली प्रॅक्टिस सुरू झालेली की ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स आपण म्हणतो की जी 50 पेशंटच्या मागे एक असते आणि तिने फक्त एकच बघायचं की ऑक्सिजनची बचत कशी करता येईल. म्हणजे बऱ्याचदा पेशंट्स आपल्या टॉयलेट्सला जातात, कधी कधी ते काढून ठेवतात आणि तसेच जातात, युरिनला जातात तसेच जातात, काही चर्चा करायची असते ते काढून ठेवतात आणि तसेच ठेवतात. बऱ्याचदा SpO2 पर्सेंटेज जरा बऱ्यापैकी चांगल्या लेवलला आलेलं असतं तरीसुद्धा त्यांना जास्त ऑक्सिजन दिलं जात असतं तर ते टेपर केलं पाहिजे, ते कमी केलं पाहिजे. अशासाठी ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स. देशात ऑक्सिजनसाठी सुरू असलेली ओढाताण, रुग्णांचे जाणारे जीव पाहता सर्वच रुग्णालयांनी ऑक्सिजन सिस्टर हा प्रयोग राबवला तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बचत शक्य होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.